नमस्कार मित्रांनो. सकाळच्या 5:30 वाजलेले. मी आणि पंकज आम्ही दोघं मिळून निघालो किल्ले तोरणाकडे. खूप दिवसांची इच्छा होती की किल्ले तोरणा सर करायचं आणि यावेळेस ती इच्छा जगण्याची वेळ आली होती. त्यामुळे आम्ही दोघं मिळून निघालो होतो ते किल्ले तोरणाकडे. मनात खूप साऱ्या इच्छा, आकांक्षा बाळगून आणि त्याचबरोबर आम्हाला आशा होती की तोरणावर गेल्यावर आम्हाला थोडीफार क्लाउड गॅदरिंग बघायला मिळेल. ह्या आशेवर आम्ही दोघेही निघालो किल्ले तोरणाकडे. जाता जाता आम्हाला रस्त्यामुळे किल्ले सिंहगड, किल्ले राजगड या 2 किल्ल्यांचे दर्शन झाले आणि अशा तऱ्हेने आम्ही दोघे येऊन पोचलो ते किल्ले तोरणाजवळ. आम्ही आता उभा होते किल्ले तोरणाच्या पायथ्याला, जिथून किल्ले तोरणाचा ट्रेक स्टार्ट होईल आणि आपण हा पुढचा ब्लॉग डायरेक्टली सुरू करूया. आणि करू आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर नमस्कार मंडळी, मी तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर वंडर विथ तेजस. आणि आज आपला दौरा आहे तोरणा किल्ल्याला. आणि आपल्या तोरणा किल्ल्याच्या सफरीला आपला जोडीदार फिक्स माणूस पंकज पाटील आलेले आहेत. खास आपल्याला पुण्यावरून भेटलेले पंकज पाटील, जो तिथंच पडीक असतो आपल्यासारखा ॲज युजल पुण्यावरून. आणि जरा थोडंसं चहा कॉफी घेतो जरा, मग आम्ही चालू करतो चढायला. भेटू आता आपण रस्त्यात मध्ये आधी. तर अशा तऱ्हेने आपण दिसत आहे तर पायथ्याला आहे, जो आपल्या तोरणा किल्ल्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. इथून आपण तोरणा किल्ल्याला सुरुवात करत आहोत. तर भेटू आपण रस्त्यात मधोमध. तर ठरल्याप्रमाणे पहिल्या 5 मिनिटातच जो आपला दम भरलेला आहे तो भयानक भरलेला आहे. आता एकदा हा जिरला मग आपल्याला त्रास होत नाही. सालाबाद प्रमाणे सालाबाद प्रत्येक ट्रेकच्या नियमानुसार सुरुवातीलाच दमर. आणि आपल्या शेजारी असा धुक्या ढगात हरवलेला तोरणा आणि इकडे हा निसर्ग आहे. ह्याच्या मागे ह्या झाडाच्या मागं राजगड आहे. एक गोष्ट हे लक्षात येते की तोरणा पावसाळ्यात हा उघड आहे, जाम अवघड आहे. ह्याचं कारण जो आता रस्ता पार केला तो पावसाळ्यात पार करण्यासारखा नाही आहे. त्यामुळे निघूया आता पुढे. आता पहिला जिथं थांबा आहे तोरणावरचा तिथं थांबलेलं आहे. आणि गुंजवणी मावळा हा व्ह्यू थांबा तुम्हाला दाखवतो. आणि आहे गुंजवणी धरण, मागचा हा भाग. आणि मंडळी सगळी बसलेली आहेत, सगळेजण दमलेले आहेत पहिले ह्याच्यातच. आपण निघू आता पुढे. तू आधी बसलास तिथं, चल म्हणलं जाऊ जाऊ तुम्ही जाऊ, मी येतो. तुम्हाला थांबा म्हणलं तर थांबला नाही. थांबलो की जो आताचा हा पार्ट आहे आम्ही चढतो आहे तो जरा थोडासा चॅलेंजिंगवाला आहे. म्हणजे इझीपेक्षा थोडासा मीडियममध्ये असा पार्ट आहे. पूर्ण रॉक क्लाइम्बिंग असल्यामुळं एक चांगलं आहे की ह्यात हे लावलेलं आहे, रेलिंग लावलेलं आहे. त्यामुळे जरा धरून जर एखाद्या धरून चालू शकतो. त्यामुळे घामावर लक्ष देऊ ना, किल्ल्याला मग घाम येणारच आहे. किल्ला एवढा मोठा आहे तर हो. चला, आपल्याला मध्ये मध्ये रस्त्यात खूप सारे लोक भेटत आहेत. हो, मला असं श्वास फुलल्यागत दिसत असेल, भरल्यागत. पण मजा यायला आहे. आणि आपल्या कॅमेरा माईकची बी क्वालिटी कळेल आता आपण घेतलेला आहे DJI. तर आपण किल्ल्याच्या
थोड्याशा अवघड अशा पॅचवर आहे रॉक क्लाइम्बिंग असल्यामुळं थोडंसं अवघड जात आहे. हाय इथं जरा खरंच जरा हात टिकून चढायला लागते, जरा उंचावर आहेत सगळं. आपला कॅमेरामॅन कसा येतोय काय माहिती. हां चेंज ऑफ अँगल केलेला आहे आपला. आता कॅमेरामॅन वर गेलेला आहे ना, आपण आता हा पॅच चढत आहोत जरा. राजगड नंतर हा पहिलाच आपला असा अवघड पॅच आहे, त्यामुळे आपल्याला जरा गुडघे काळजी घेऊन चढायचं आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ जबरदस्त आवडेल. आणि पुढं आपण निवास आता जरा झोपू. तर आमचा शेवटचा पॅच राहिला आहे. इथं किल्ल्याचा महादरवाजा आहे ना, किल्ल्याचा महादरवाजा दिसतोय. आणि हे जरा पायऱ्याचा पॅच जरा अवघड वाटते. तो आमचा का असं मित्र खरंच सगळ्यात फास्ट गेला आहे. स्लो म्हणून सगळ्यात पुढे पोचला आहे. त्याला का असं म्हणू नको, वरून दगड मारल ते. ऐक शेवटचा हा पॅच आहे, एकदम बारीक अशी वाट आहे. मला तर वाटतच नाही शत्रू ही वाट पूर्ण करून लढाई करू शकल असं. आपण किल्ल्याच्या महादरवाजाला आपण पोचलेलो आहे. हा बोला पाटील साहेब. हा गडी इथं उभा राहिलाय, स्पीड मारायला माणूस आहे. फोटोजेनिक हा व्यक्ती. तर पाटील आपण किल्ला आता कंप्लीट केला आहे आणि आता आपण किल्ल्याच्या महादरवाजात उभा आहे. तर किल्ल्याबद्दल काय, कसं नाव पडलं काय, तर ह्या किल्ल्याचं नाव तोरणा का पडलं, तर इथं तोरणमाळाची फुलं मिळतात किंवा झाड मिळतं, त्यामुळे ह्या किल्ल्याचं नाव पडलं तोरणा. त्याचबरोबर हा भाग किल्ला येतो ते गुंजवणे प्रदेशात. आपल्याला हे जवळच गुंजवण्याचा डॅम पण आहे. हा गुंजवण्याचा डॅम आहे. हा तसं हा किल्ला कधी बांधला ह्याच्याबद्दल काय तशी ऑफिशियल माहिती नाही, पण 1400 का 13व्या शतकात काय तर बांधला अशी लोकांना माहिती आहे. तर आणि मेन महत्त्वाचं म्हणजे स्वराज्याची निर्मिती किंवा स्वराज्याची सुरुवात ह्या किल्ल्यापासून झालं. किल्ल्याचं म्हणजे स्वराज्यात तोरण बांधले ह्या किल्ल्यापासून 1646ला. अशी ही किल्ल्याची एक बेसिक माहिती म्हणूया आपण, म्हणजे आपल्याला महादरवाजात उभा राहून आपण अनुभवतो आहे. असं म्हणायला गेलं तर महाराजांनी लढाई करून जिंकलेला पहिला किल्ला. ह्याच्या आधी महाराजांकडे किल्ले होतं. सिंहगड होता, रोहेडा होता, राजगड होता. म्हणजे त्यावेळेस राजगडचं नाव वेगळं होतं, मुरुमदेवाचा डोंगर असं म्हणतात त्याला. पण ह्याचा पहिला जो लिखाण केला असा जो उल्लेख आहे तो 15व्या शतकात होतो निजामशाहीमध्ये. त्यावेळेस त्याचं नाव तोरणाह, म्हणजे जे अरबचा ऍक्सेंट आहे ना, तोरणाह त्यांच्या दस्तावेजांमध्ये. अच्छा तोरणाह म्हणून. अच्छा. आणि स्वराज्याचं पहिलं पाऊल म्हणू शकतो आपण की हे तोरणं आहे. त्यामुळे आपण स्वराज्याच्या स्टार्टिंगच्या काही आठवणींसोबत आपण उभा राहिलो. आणि आता आपण ह्याचबरोबर जाऊया पुढं, किल्ला अनुभवूया. चला मित्रांनो जाऊया. तर आपण तोरण किल्ल्यावरील तोरणा गडावरील दुसऱ्या दरवाजापाशी पोचलेलो आहे. कोटी महादरवाजा. आणि हे आहे ती गोमुखी आकाराचा. हा आहे महादरवाजा नंबर 2. आणि हे तुम्ही गोमुखी आकारात बघता. असं बघून जोपर्यंत तुम्ही पुढे येत नाही तोपर्यंत तुम्हाला दरवाजा दिसणार नाही. अशा प्रकारे सर्व किल्ल्यांवरची बांधणी. चला.
वरच्या पायऱ्या. कोटी दरवाजा. तर आता आपण जो तोरणा दुसरा महादरवाजा म्हणजे कोटी दरवाजा तिथं आहे आणि आता आपल्याला इथं बघायला मिळते दरवाजाची बांधणी हे जे सुळा लावलेले. आता हे तर सुळा आपण म्हणू शकत नाही की हत्तींसाठी लावले, कारण एवढ्या वर हत्ती आणणंच अशक्य आहे. त्यामुळे आपण असं समजावून चालू की जे मोठे मोठे ढेके आणले जातात मारायला त्यांनासुद्धा हे बसू नये, मारता येऊ नये म्हणून हे लावलेले दिसते ते पूर्ण खाली. आणि हे जे जाडी वगैरे एकदम मस्त एकदम हे लेवलचे. आणि मागं हे कडी विडी लावलेले त्याचबरोबर इथं पाणी जायला पण केलेलं आहे ह्याने झाडं एकदम भारी. आणि त्याचबरोबर आपल्याला हा दरवाजा मागे देवड्या दिसत आहेत सैनिकांसाठी असलेल्या, हे आहेत ते 2 आहे. आणि आता आपण पुढं निघूया. तर मित्रांनो आपण आता किल्ल्यावर एकमेव जे पिण्या पाण्याचा टाका आहे त्या खोकट टाक्यावर आलेलो आहे. हे तुम्हाला दिसते ही बांधीव आहे आणि मोस्टली इथलं नाही त्या साईडचं पाणी वापरतात प्यायला. सध्या पाणी उन्हाळ्यात वाळले सध्या त्यामुळं एवढे जास्त दिसत नाही. चला आपण इथला भाग संपून निघू पुढे. आपण आता आलोय या गडाची गडदेवता मेंगाई देवी. तर आपण दर्शन घेऊया. मेंगाई देवी, तोरणेश्वर आणि हे महाराष्ट्राचं हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आज मुजरा. चला तर गडाचं दुसरं मंदिर आहे तोरणेश्वर महादेवाचं. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. गड्यानो दर्शन घ्या. गणपती बाप्पा महादेव. हे मेंगाई देवीचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर त्या जरा वरच्या साईडला आहे ना. हे बालेकिल्ल्याच्या राजवाड्याच्या अवशेष आहेत हे आहे ते खोले दिसतात आता पूर्णपणे पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे तुम्हाला आता ह्यात जास्त दाखवण्यासारखं काय नाही. तर आपण जाऊ बुधला माचीकडे. ह्या किल्ल्यावरून खूप काही दाखवण्यासारखं आहे ते तुम्हाला हळूहळू दाखवत जाईल. त्यामुळे पहिला आपण बुधला माचीकडे जाऊ. तिकडून एक असा व्ह्यू तुम्हाला देतो तुम्ही म्हणाल वा काय बघितलं, चला तिकडे जाऊ. तर आता बुधला माचीकडे जाता जाता आम्हाला एक पाण्याचा टाका लागलेला आहे बारकंसं. त्यावेळेचं चांगलं बांधीव असं आहे पाण्याचा टाका आहे. आता पाणी पिण्याच्या हे जर राहिलेलं नाही पण आहे पाणी टाकं. चला आपण बुधला माचीकडे जाऊ. समोरच आहे खूप जवळ आले आपण तिथं जाऊ. असं हां जो आहे की बघाय पाहिजे. तर मित्रांनो आपण आता बुधला माचीवर आलो आणि आपल्याला इथे समोर कोकण दरवाजा दिसतोय या इथे. आणि ही आहे बुधला माची. बुधला माझी पुढं आहे बुरुज आहे. कुठला बुरुज? ही बुरुज आहे नसतो नॉर्मल बुरुज आहे. ओके एक बुरुज आहे. आपली माहिती चुकलेली जरा एक बुरुजावर. आणि ही आहे कोकण दरवाजा. आणि ह्या साईडला तुम्हाला बुधला माची इकडं दाखवतो. दूरपर्यंत असा व्ह्यू दिसतोय. ही आहे बुधला माई. आणि आता तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग सांगा तर हा बुधला माचीहून हा दिसतो ना हा असा रोड जातो आणि त्या तिथे आहे संजीवनी माची आणि तो आहे राजगड. गडांचा राजगड त्या तिथे त्यासमोर त्या तिथे. आणि ही संजीवनी माची आणि असा जो रेंज ट्रेकचा रोड आहे ऑलमोस्ट जे लोक रेंज ट्रेक करतात राजगड तोरणा तो. आणि असं तो तिथून त्या तिथे एक बुरुज दिसतो आहे. त्या बुरुज तिकडून असे वर येतात त्या सगळ्या. आणि अजून एक इंटरेस्टिंग दाखवायचं झालं तर त्या तिथे तुम्हाला लिंगाणाचा हे दिसतोय तुम्हाला सुळका आणि त्याच्या मागं राजगड आहे. रायगड आहे. लिंगाणा रायगड आणि तिथं रायलिंग पठार जे आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे.
तर मित्रांनो आता ढग कमी झाल्यामुळे आता आपल्याला क्लिअरली रायगड दिसतोय. तो रायगड, तो लिंगाणा रायगड आणि रायलिंग पठार. पुढे मोठं दिसतंय ना वा वा. पलीकडे. तर मित्रांनो आपण इथं उभा राहिलो कोकणदरवाजाखाली आणि तिकडे विशाळ माचे. एक गोष्ट लक्षात द्या, किल्ला ह्या साईडलाच आहे, म्हणजे मागं इकडं मेन किल्ला आहे, पण तरी पण महाराजांची दूरदृष्टी किती आहे बघा, की तिकडं सुद्धा तटबंदी बांधलेली आहे. कारण हे घेतली पाहिजे काळजी, शत्रूवर येऊन परत हमला केल्यानंतर परत ती जी काळजी घेणं, अगोदरच त्याचा हे केलेलं बरं आहे की अगोदर सगळीकडे तटबंदी बांधून घेतल्या, म्हणजे कोणत्या साईडनं वाव दिला नाही पाहिजे शत्रूला यायला, ह्याला म्हणा दूरदृष्टी. आणि तो उभा राहिल्यावर जो पलीकडं रायगड दिसतोय, असलं भारी फील होते ना. रायगड इकडं हे समोरच राजगड एवढा, राजगडवरनं मला तोरणा एवढा जवळ वाटला नव्हता जेवढा तोरणावर मला राजगड जवळ वाटतं. आणि त्याच्यावरती ढग एवढं सिनेमॅटिक आहे ना, शब्द नाही. आणि त्या तिथं समोर, तो तिथे समोर आपल्याला आहे सिंहगड. आणि आपण निघू आता इथून. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे ते कोकण दरवाजाकडून. हा कोकण दरवाजाची ऑलमोस्ट तशी थोडीशी गोमुखी पद्धतीनं केलेला आहे. असा ही आपल्याला दिसतो असा आकार, आणि आपल्याला कोकण दरवाजा, आपण कोकण दरवाजा आत देऊ आणि पुढे निघू आपण. तटबंदीकडून येता येतात आम्हाला इथं एक वास्तू दिसली आहे. पाण्याचं टाका आहे का दुसरं कम वेगळं काय, तिथं आत कुंड टाईप आहे तो का, ती दोन इथं एक आहे आणि इथं हे वेगळं अशा प्रकारचं आहे. चला आपण बघू, याचा आता विचार केला पाहिजे असं का खोदले ते. बाजूला आहे तसं इकडं अजून एक किल्ल्यावरची वाट दिसते आपल्याला वर येताना. ही अशी इकडून आणि अशी जाते तिकडं कोकण दरवाजालाच. ते तिथं काही लोक उतरताना दिसते. मेट पिलावरे गावातून येणार ही वाट आहे. तिथे एक छोटंसं मंदिर आहे, खूप मस्त दिसतं इथून तरी. तिथूनच ट्रेक चालू होतोय आणि निघूया आता आपण. तर आपण आता जो आपण सदर बैली सदरच्या पुढच्या भागावर आहे, ही तुम्हाला दिसते तिची बांधणी ही. आणि आपण जरा आज जाऊ आतनं, आपण ह्याचं हे बघू. हे काय बांधकाम चालू केलेलं दिसते, हे सगळं आणून टाकलेलं पण परत केलेलं नाही. हे असं बांधकाम आहे, तुम्ही बघून घ्या एकदा. समजत नाही का सोडला शिला, केलं तर पूर्ण करायचं होतं. तर आता आम्ही एका बुरुजावर आलेलो आहे. त्या बुरुजावरून आपल्याला खाली झुंजार माची दिसत आहे, ही झुंजार माची. आणि आता आम्ही तिकडंच चाललेलो आहे. तर भेटू, जरा तिथून शिड्यावरून जायचं आहे, जाता जाता भेटू. जरा अवघड असा कडा उतरलेला आहे, की कडा उतरणं जरा अवघड होतं. आता त्यानंतर आपण आता चाललेलो आहे झुंजार माचीकडे आणि झुंजार बुरुजाकडे पण निघूया.
सुरक्षेच्या ह्याच्यात काही तडजोड नाही म्हणून हे बांधले, कारण ह्या साईडला आणि त्या साईडला दोन्ही साईडला ऑलमोस्ट 3,000 फुटाच्या खोल दरी आहे. आणि इथून पुढं बघायला गेलं तर तो तिकडे दिसतोय तो सिंहगड आणि हा राजगड असं आहे. ह्याच्यावरून मला ते आठवलं, इंग्रजी लेखक जेम्स डगलस जो म्हणला होता की जर सिंहगड हा सिंहाची गुफा असेल तर तोरणा गरुडाचं घरट आहे. ते आल्यावर असं आपल्या मनात ते भाषा हे शब्द आठवतात आपल्याला मनात. आता आम्ही झुंजार माचीकडून झुंज देत आम्ही इकडं आलो. आता जरा ह्या साईडला आम्ही बघतोय काय काय बघण्यासारखं आहे आणि आम्ही शेवटाकडे चाललोय किल्ल्याच्या. भेटू आपण असंच थोडं थोडं बघत. आमचा आता विचार आहे तिकडे एक त्या साईडच्या एका बुरजावर जायचा आमचा विचार झालाय. चला, ते मित्र बसले आमच्यासोबत होते. तर मित्रांनो, आपण आपले तोरणा किल्ल्याच्या किंवा तोरणागडाच्या जी आपली भटकंती होती त्याच्या शेवटच्या पॉईंटवर आलेलो आहे. त्यांना शेवटचा पॉईंट काय आहे आणि शेवटचा पॉईंट आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ही तुम्हाला बघितलं तोरणजाई देवीचा. ह्या तोरणा किल्ल्याच्या इतिहासात ह्या देवीच्या मंदिराला खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा ह्या मंदिराची डागडुजी चालू होती तेव्हा महाराजांना ह्या इथे खूप मोठे धन भेटलेले. त्याच धनाचा यूज करून राजगडाची बांधणी करण्यात आली. तिची डागडुजीची बांधणी चांगली आणि त्याचबरोबर तोरणागडाची बी करण्यात आली. त्यामुळं हे मंदिर आहे खरंच तोरणा किल्ल्याच्या इतिहासात महत्त्वाचं असलेलं ठिकाण आहे. त्याचबरोबर आपलं ऑलमोस्ट सगळे पॉईंट फिरून झालेले आहेत ह्या तोरणावरचे. आणि आम्ही आता बघतोय कुठं बसायला मिळते का, थंड हवेला बसून आम्ही जरा चर्चा करू, देन कधी निघायचा हे विचार करू. तर भेटू आम्ही परत थोड्या वेळात. तर नमस्कार मंडळी मित्रांनो, आणि आज आपला आहे शेवट किल्ल्यावरचा शेवटचा बुरुज आहे. बुरुज म्हणजे जो महादरवाजा आहे त्याच्यावरचा बुरुज असल्यामुळे शेवटचा आहे. आणि हा शेवटचा तुम्हाला व्ह्यू दाखवतोय मी. हे गुंजवणे धरण मस्त असं वारं सुटलेलं आहे, मजा यायला लागली. हा सगळा एरिया आपण कव्हर केलेला आहे आणि आपण आता माघारी जात आहोत. तर मित्रांनो, आपण आता तोरणा किल्ला उतरलेलो आहे, पायथ्याला आलेलो आहे जिथून आपण ट्रेक केला होता. तर ह्या ट्रेकमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या ठरल्या, जसं की झुंजार माचीहून आम्ही उतरलो, तो जरा थ्रिलर होता. तर थ्रिलमध्ये आम्हाला जरा वाढवून मिळालं, म्हणजे आम्ही उतरताना तिथून घोणच गेला आमच्यासमोरून. ते बाकी तर नॉर्मल, जरा चढताना थोडं हे झालं. बाकी किल्ला आम्हाला नॉर्मली गेला. आम्ही सकाळी चढल्यामुळं. हा होता आजचा आपला तोरणा किल्ल्याची राईड किंवा ट्रेक म्हणूया. आणि अशा तऱ्हेने आम्ही बेसला पोचलेलो आहे. तर आता आम्ही थांबलेलो आहे, सरबत पितो आहे, सरबत सांगितलं आहे. त्याचबरोबर आपण आपल्या व्हिडिओची सांगता करूया. तर हा तोरणागडाचा ट्रेक आणि हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला खरंच आपला कंटेंट आवडत असेल तर. आणि अजून एक नवीन बटन आलेलं आहे, काहीतरी हाईप करा. आपल्या व्हिडिओजला आणि चॅनलला हाईप करा, म्हणजे अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि अशा तऱ्हेने मी तुमची रजा घेतो. भेटू आपण पुढच्या ट्रेकवर. आणि टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.